आठवतात ते या भरतभूमीला व्यापून उरलेले आदर्श पुरुष प्रभू श्रीराम, त्यानंतर अर्थातच युगंधर श्रीकृष्ण, हजारो वर्ष इथल्या सप्त नद्यांच्या तीरांवर वास करणारे, वेद निर्माण करणारे, ज्ञान साधनेत अखंड बुडाले तपस्वी ऋषी मुनी, बलाढ्य साम्राज्य निर्माण करणारे कित्येक शूरवीर कर्तबगार सम्राट, चंद्रगुप्त मौर्यापासून ते सम्राट अशोकापर्यंत, पुष्यमित्र शुंगापासून ते महाराजा विक्रमादित्यापर्यंत, गौतमी पुत्र सातकर्णीपासून ते शिलाहार भोजापर्यंत आणि राजराजेश्वर चोळापासून ते शंकरदेव यादव आणि विजयनगरच्या कृष्णदेवरायापर्यंत साऱ्यांनी समृद्ध केलेली ही पुण्यभूमी. काय नव्हतं इथे? स्वर्गाला लाजवतील अशी भव्य आणि सुंदर नगर, नालंदा, तक्षशिला यासारखी जगभरातल्या विद्यार्थ्यांच्या विद्येची तहान भागवणारी विद्यापीठ, तोंडात बोटं घालायला लावतील अशा वास्तुकला, शिल्पकला अंगाखांद्यावर मिरवणारी असंख्य मंदिरं, प्रासाद, हे सारं काही होतं इथे. पण 800 वर्षांपूर्वी या समृद्धीला, या सौंदर्याला दृष्ट लागली. मध्य पूर्वेतल्या वाळवंटातून एका पाठोपाठ येणाऱ्या आक्रमणांची वादळं घोंघावत या भूमीवर तुटून पडली. वखवकलेल्या नजरांनी, वासनांनी हा आसमंत घेरून टाकला. जणू काही टोळधाडीच